जे झाडामध्ये आहे, जे पाण्यामध्ये आहे, जे डोंगरामध्ये आहे, जे दऱ्याखोऱ्यामध्ये आहे, जे जंगलामध्ये आहे, तिथल्या पशुपक्ष्यामध्ये आहे, तिथल्या प्राण्यामध्ये जे की नैसर्गिक गुण आहेत आणि त्या गुणामध्ये जी साखळी चालवण्याची क्षमता आहे ती क्षमता या राज्यकर्त्यामध्ये नाही. त्याचं कारण असं आहे की आजही आपल्याकडं वन कायदे जे आहेत, वृक्षासंदर्भातले जे कायदे आहेत, तर ते इंग्रजकालीनच आहेत. फक्त त्या कायद्यांना गरजेनुसार थोडंफार मॉडिफाय केलं जातं. जुन्या गाडीला जसं आपण रंगरंगोटी करतो तसा हा प्रकार आहे. मागच्या काही दिवसामध्ये शासनानं हरित आयोग मंडळ स्थापण्याचा निर्णय घेतला. आता हे हरित आयोग मंडळ 300 कोटी झाडं लावणार आहे आणि ते झाडं कधीपर्यंत लावणार आहे? 2047 पर्यंत लावणार आहे. म्हणजे आता 2026-27 संपत आलं, 27 धरू आपण. म्हणजे अजून किती वर्षांनी? 20 वर्षानं 300 कोटी झाडं लावायची. आता इथं जर बघितलं ना तर दरवर्षी 1°C, 2°C उष्णतेच्या लाटा निर्माण होत आहेत, हीट वेव्ज येत आहेत, उष्माघात होत आहेत, झाडं मरत आहेत, पशुपक्षी मरत आहेत. तर मला सांगा की पुढच्या 20 वर्षामध्ये उष्णता कुठे पोहोचलेली असेल? जेव्हा या वातावरणामध्ये 50°C पुढे ज्यावेळेस उष्णता जाईल, ज्यावेळेस 55-54°C जाईल 2027-47 पर्यंत, आणि जागतिक पर्यावरणासाठी जे शास्त्रज्ञ काम करतायत, नासासारख्या संस्था काम करतायत, त्यांनी तर तुमचं भवितव्य 2050 पर्यंत सांगितलं की भारतातलीच माणसं 2050 पर्यंत 70 कोटी मेलेली असतील. मग त्यावेळेस हे 300 कोटी झाडं तुम्ही मेलेल्या माणसांना जाळण्यासाठी सरपान कमी पडेल म्हणून लावणार आहेत? काय मिळेल? म्हणजे काय तुमचा हेतू आहे? म्हणजे आज माणसं मारायला लागली, तर आज पाण्याची पातळी ढासळलेली. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर पाण्याची पातळी ही झाडामुळे वरती येते, डोंगरामुळे वरती येते. पाण्याचं पर्क्युलेशन डोंगरामुळं, झाडामुळं जमिनीमध्ये पाषाणापर्यंत खाली पोचतं, 40-50 फुटापर्यंत, 100 फुटापर्यंत. परंतु दरवर्षी आपल्या बीड जिल्ह्यातली पाण्याची पातळी ही 3 मीटरने खाली जाते. म्हणजे 3 मीटर म्हणजे 12 फुटांनी खाली जाते. बरोबर आहे की नाही? आणि मग असं जर तुमची दरवर्षी पाण्याची पातळी खाली जात असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडचं वन क्षेत्र हे म्हणजे धोक्याच्या पातळीच्या खाली गेलेले. म्हणजे एकीकडं पाणी पातळी खाली जाते म्हणून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान आहे. खोदा, अजून जा खाली, 100 फूट जा, 50 फूट जा, 30 फूट जा, खोदीत राहा. म्हणजे शासनाचा पैसा व्यर्थ चालला. खालून फुपाटावरती येतोय, पाणी तर काही येत नाही. पावसाचं पाणी जेवढं साचेल तेवढंच त्यांना स्टोरेज मिळते. म्हणजे इथं विहीर खोदण्यासाठी अनुदान आहे, पण झाडं लावण्यासाठी अनुदान नाही. इथं तुम्हाला शेततळं खोदण्यासाठी अनुदान आहे, परंतु जंगलाचं संवर्धन करण्यासाठी थेट अनुदान नाही. म्हणजे हे काय माहिती का, की माणसं मरावेत यासाठी तुम्ही एक एक पाऊल पुढे चाललाय. माणसं जगावे त्यासाठी तुमच्याकडे उपाययोजना नाहीत. आणि तुम्हाला एक सांगतो की आत्तापर्यंत ज्या गावठाण जमिनी होत्या, गायरान जमिनी होत्या, त्या सर्व ताब्यात घेण्याचा सपाटा शासनानं चालवलेला आहे. कमीत कमी त्या जमिनीवरती आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवी संस्था, वृक्षप्रेमी लोक त्याच्यावरती झाडं लावित होते. परंतु ह्या जनतेने हातामध्ये ही घेतलेली चळवळ वृक्ष लागवडीची ती सरकारला सहन होईना. आणि म्हणून सरकारनं काय केलं की ती जमिनी आता ताब्यात घेणं सुरू केलेली. बरं, आता ह्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि लगेच सरकारच्या वतीनं तिथं वृक्ष लागवड सुरू झाली असं नाही आहे. त्या जमिनी ह्यासाठी ताब्यात घेतलेल्या आहेत की उद्या जर ह्या समाजसेवी लोकांनी, वृक्षप्रेमी लोकांनी तिथं जर झाडं लावून ठेवली तर ती झाडं तोडण्यासाठी पुन्हा आपल्याला संघर्ष करावा लागेल. म्हणजे जनता विरुद्ध सरकार पुन्हा संघर्ष उभा राहील. आणि म्हणून सरकारनं अगोदरच त्या ताब्यात घेणं सुरू केलेले. म्हणजे तिथं झाडं लागली नाही पाहिजे. तुम्ही अजूनही तुम्हाला एक गोष्टीची आठवण करून देतो मी तुम्हाला वृक्षासंदर्भात, की इंग्रज काळामध्ये इंग्रजांनी गाव पातळीवरती जैवविविधता समिती स्थापन केलेली असायची. ती आजही आपल्या गाव पातळीवरती जी काय आपण समित्या तयार करतो त्याच्यामध्ये ह्या समितीचा अंतर्भाव आहे.
परंतु महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये जैवविविधता समिती स्थापन केलेली आहे. मग शासनाला जर पर्यावरण सांभाळायचं, शासनाला जर तुमचं वृक्ष लागवड सांभाळायची, तर शासनाने का नाही ग्रामपंचायतीला विचारलं किंवा तुमच्या गावामध्ये जैवविविधता समिती स्थापन झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला गावाला अनुदान देणारच नाही, का बंधनकारक करत नाही? कारण शासनाला त्याची गरजच नाही ना, त्याचं महत्त्व वाटतच नाही. आज महाराष्ट्राचं जर तुम्ही बघितलं ना, तर जंगल फक्त 21.5% आणि तुम्ही म्हणता की 33%च्या वर आपल्याला न्यायचं आहे. बरं, हे 21.5% म्हणजे फक्त शासनाचं जंगल नाही आहे, त्याच्या शेतामध्ये असलेल्या फळबागातली झाडंसुद्धा आले त्याच्यामध्ये. हे सगळं मिळून 21.5%. मूळ जर शासनाचं जे की सरकारी डोंगर आहे आणि जंगल आहे, तर त्याचं जर बघितलं ना, तर हे फक्त 16.5%. म्हणजे इतक्या खाली पातळीवरती येत आपण. आणि त्याच्यामुळंच आपल्याकडं एकीकडं प्रदूषण वाढतं आहे आणि दुसरीकडं उष्णता वाढते. आणि त्याच्यामुळं उष्णतेचा हा धोका कुठल्या वर्षी किती जाईल काही सांगता येत नाही, आणि त्याचा उद्रेक कशा पद्धतीने होईल ह्याचंसुद्धा काही सांगता येत नाही. परंतु शासनाकडं याच्यावरती ठोस उपाययोजना नाहीत. कारण लोक जगावेत आणि म्हणजे शेती या ठिकाणची शाश्वत राहावी याची ब्ल्यूप्रिंट माझ्या म्हणण्यानुसार शासनाकडं नाही. कारण ती जर असती तर आज शासनाने एक निर्णय घेतलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही नैसर्गिक जंगल आहे, तर त्यामधलं 937 हेक्टर जंगल कापलं जाणार आहे. कारण ते 937 हेक्टर जंगल एका स्टील कंपनीच्या उभारणीसाठी शासन हस्तांतरित करते. म्हणजे जिथं झाड आहेत ते तोडले जाणार आहेत. लावणं तर खूप लांबची गोष्ट आहे. म्हणजे शासन जे म्हणतंय ना, हरित आयोग मंडळ आणि त्यातले जे 300 कोटी झाडं म्हणतंय ना लावायचे, ही लावणं खूप दूरची गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं झाडं त्या एकट्या गडचिरोलीमध्ये तोडली जाणार आहेत. काल परवापासून पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे की तिथल्या पुण्यातले लोक त्या रस्त्यावरचे 2000 झाडं मोठी तोडली जाणार आहेत, त्यासाठी आंदोलन करतायत. ती झाडं शासनाला वाचविता येत नाही आणि लावण्याची तुम्ही काय अपेक्षा करता? थोडक्यामध्ये आत्तापर्यंत मग ते सरकार कुठलंही असो, त्यांनी वन विभागाचा आणि वृक्ष लागवडीचा उपयोग फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी केलेला आहे. दरवर्षी झाडांच्या नावानं करोडो रुपयांचा निधी काढला जातो आणि करोडो रुपये कुठल्या तरी भ्रष्टाचारी मंत्र्याच्या कार्यकर्त्यांच्या खिशामध्ये जातात आणि प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी झाडं लावली जात नाही. त्या ठिकाणी फक्त खड्डे दिसतात, त्या खड्ड्यामध्ये झाड दिसत नाही. त्या झाडाला पाणी देण्यासाठी टँकरची पाणी पुरवठ्याची व्यवस्थाही नसते. तुम्हाला झाड जगवायचं नाही, इथं भ्रष्टाचारी जगवायचे आहेत आणि भ्रष्टाचाऱ्यांचं जंगल मोठं होतं आहे सध्या. इथे झाडांचं जंगल मोठं होत नाही. तिकडं प्राणी मरो, पक्षी मरो, काही हो, शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी लागो नाही तर नाही लागो, पाण्याची पातळी खाली कितीही जाऊ, काय देणं घेणं यांना? यांचे घर शाबूत राहिले, यांच्या घरामध्ये आरोचं पाणी आलं, प्रश्न सुटला. सामान्य माणसांचे प्रश्न सोडवायचे नाहीत आणि त्यामुळं दिवसेंदिवस पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे आणि तो धोक्याच्या पातळीवरती जात आहे. जेव्हा उष्णता वाढ ही धोक्याच्या पातळीच्या बाहेर जाईल, त्यावेळेस तुम्हाला मी आज सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की तुमच्या शेतामध्ये बियाणं उगवणार नाही. आज तुम्ही पेरणी झाली ना, आता जुलै महिना पुढे आहे, पेरणी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची ओरड येते की बियाणं खराब लागलं, बियाण्याची उगवण क्षमता ढासळली, बियाणं उगवले नाही. असे तुम्ही प्रकार ऐकले असतील, पेपरमधून येत असतील. त्याचं कारण काय माहिती का? बियाणं अंकुरण्यासाठी जी उष्णता असते, आर्द्रता लागते, ती आर्द्रता जमिनीत नाही आणि वातावरणात नसते आणि त्यामुळं बियाणं उगवत नाही. आणि हे त्याची कारण आहे. त्याला कंपनी कारणीभूत नाही, त्या बियाणाला केलेली रासायनिक प्रक्रिया कारणीभूत नाही. पूर्वीच्या काळी काही कुठली रासायनिक प्रक्रिया नव्हती, बीज प्रक्रिया नव्हती, पण बियाणं उगवत होतं. पूर्वीच्या काळी गाडग्यामध्ये 5-5, 10-10 वर्ष आपले आज पूर्वज बियाणं सांभाळून ठेवत होते, तरी ते उगवत होतं. आज तुमची उगवण क्षमता संपलेली आहे, कारण तुमचं पर्यावरण, तुमचं वातावरण हे तुम्हालाच पोषक नाही, माणसाला जगण्यासाठीच पोषक नाही. अनेक लोक आता आजारी आहेत, अनेक लोकांना रोज दवाखाना लागतो, परंतु ह्याचा दोष आपण सरकारला कधी देत नाही. काय ज्या सरकार हे मायबापासारखं असतं. सरकारची भूमिका असते माणसं जगली पाहिजेत आणि माणसाबरोबर इथली जैवविविधता, इथले प्राणी, इथले पशुपक्षी, इथले जीवजंतूसुद्धा जगले पाहिजेत. परंतु तसं सरकार तुम्हाला जगवण्याच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. म्हणजे एकीकडं तुम्हाला
जमिनीचा कस उजाडलेला दिसतो, परंतु दुसरीकडं सरकार तुम्हाला रासायनिक खताला सबसिडी देतं की रासायनिक खतं टाका आणि त्या जमिनीचा कस वाढवा, परंतु जमिनीचा नैसर्गिक पोत वाढविण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करत नाही, सरकार तुम्हाला अनुदान देत नाही. म्हणजे ज्या ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या ज्या गोष्टी विनाशकारी आहेत त्यासाठी अनुदान आहे, ज्या नैसर्गिक शाश्वत टिकणाऱ्या आहेत त्या निर्माण करण्यासाठी सरकारला काहीही देणं घेणं नाही. मुळामध्ये मी अनेकदा वारंवार यापूर्वीही सांगितलेलं आहे की या क्षेत्रातला भ्रष्टाचार एवढा आहे, तो जर कागदावरती आला, कारण सरकार तर हे भ्रष्टाचार तुम्हाला देतच नाही. झाडं लावण्याविषयीची अनेक समाजसेवी लोकांनी मागणी केली की किती झाडं लावली, किती पैसे खर्च केले, पण सरकार देत नाही. कुठलंच विभाग तुम्हाला झाडं लावल्याच्या खर्चाची माहिती देत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण हा जर हिशोब आला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, एक सोन्याचं झाड निर्माण करण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढे सोन्याचं जंगल खाल्लेलं आहे ह्या लोकांनी. म्हणजे सोन्याची झाडं निर्माण करून खाल्लेली आहेत माणसांनी. इतके पैसे आतापर्यंत जंगलाच्या नावाने, वृक्ष लागवडीच्या नावाने गेलेली आहेत. मला सांगा की आता ग्रामपंचायतीमध्ये रस्त्याच्या कडीनं दुतर्फा वृक्ष लागवड आहे, त्यासाठी सरकार रोजगार हमीतून अनुदान देतं. म्हणजे दुतर्फा 1 किलोमीटर 2 किलोमीटर तुम्हाला जर झाडं लावायची असली तर कमीत कमी 15-16 लाखाचं बजेट असतं. 3 वर्षी ती झाडं जगवायची असतात, परंतु इथे 3 महिन्यानंतर गेल्यानंतर ती झाडं तिथून गायब झालेली असतात, बिलं उचलून घेतलेली असतात, रोजगार हमीच्या नावाने, मजुरांच्या नावाने पैसे आलेले असतात, परंतु कुठला BDO, कुठला तहसीलदार, कुठला कलेक्टर, कुठल्या गावात किती झाडं लावलीत बघायला जात नाही. त्याच्यापेक्षा मोठी भयानक गोष्ट आहे की आता महामार्गाच्या नावाखाली आपण काय करतो, तुडीचं सरकार मोठमोठी झाडं तोडून टाकतं आणि म्हणतं की आम्ही नवीन झाडं लावू. मुळामध्ये महामार्ग निर्माण करताना त्या महामार्गाच्या इस्टिमेटमध्येच नवीन झाडं लावण्यासाठी बजेटची तरतूद आहे. त्यासाठी ती झाडं मोठी करण्यासाठी पाणी पुरवठ्याची तरतूद आहे. पण कुठलाच बिल्डर, कुठलाच रस्ते निर्माण करणारा गुत्तेदार तुम्हाला रस्ता निर्माण करताना रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावताना दिसत नाही. कारण रस्तेच अशा पद्धतीने तयार केले जातात की ते 2-3 वर्षामध्ये उखडले जातात. म्हणजे मला सांगा की तुम्ही एक 10,000ची वस्तू जर घेतली तर त्याची आपण वॉरंटी गॅरंटी बघतो. इथं कोट्यावधीचे रस्ते राखेसारखे उडून जातात, त्याची वॉरंटी गॅरंटी कोणी द्यायची? काल परवा शासनाने एक जाहीर केलं की म्हणले की आता इथून पुढे 3 वर्षाच्या आत जर रस्ता उखडला तर त्याची भरपाई त्या गुत्तेदाराने करून द्यायची, तो रस्ता त्यांनी गुत्तेदारांनी दुरुस्त करून द्यायचा. म्हणजे सरकार आपल्याला इतकं मूर्ख बनवतं आहे ना की 3 वर्ष फक्त रस्त्याची गॅरंटी. 35 कोटी रुपयाचा 4 पदरी रस्ता 1 किलोमीटर करण्यासाठी खर्च येतो, ते 35 कोटी रुपयाची गॅरंटी 3 वर्ष. पण याच्यामधलं जर तुम्ही हे समजून घेतलं ना तर ज्यावेळेस एखाद्या गुत्तेदाराला रस्ता भेटतो तर त्यावेळेस तो रस्ता कसा करतो माहिती आहे तुम्हाला, की 2 महिने पूर्वीचा रस्ता उकरून काढण्यासाठी वेळ जातो, नंतरचे 2 महिने त्याच्यामध्ये साफसफाई करण्यामध्ये जातो, नंतरचे 2 महिने त्याच्यावरती खडीकरणामध्ये जातो, नंतरचे 2 महिने त्याच्यामध्ये दबाई करण्यामध्ये जातो. म्हणजे पहिलं 1 वर्ष त्या रस्त्याची नुसती लांबी, रुंदी आणि रस्त्याचं काय साफसफाईमध्ये जातो. दुसऱ्या वर्षी त्याच्यावरती डांबर असेल किंवा सिमेंट असेल तर टाकतो. मग राहिले किती? 1 वर्ष. मग 1 वर्षामध्ये तुम्ही काय गॅरंटी घेणार? गेली 3 वर्ष. म्हणजे इथं रस्ता तयार करायलाच तुम्ही 3 वर्ष लावायला लागले आणि तुम्ही म्हणता की 3 वर्षच गॅरंटी. 5-5, 10-10 वर्ष नाही, 20-20 वर्षाची एका रस्त्याची गॅरंटी पाहिजे. मला सांगा की 1960-70च्या दरम्यान तयार केलेले गाव पातळीवरचे अजून बी जर तुम्ही सिंगल पदरी रस्ते जर बघितले ना तर त्यावरचं डांबर निघलेलं नाही. आता तुमचं सिमेंट हे राखेसारखं उकडून निघते. अनेक तक्रारी आपण सोशल मीडियात म्हणून पाहतो. म्हणजे तुमचा रस्ता शाश्वत नाही, तुमची कुठलीही यंत्रणा शाश्वत नाही आणि पर्यावरण शाश्वत कसं असेल? आणि पर्यावरण शाश्वत असल्याशिवाय माणसं इथं शाश्वतपणे जगू शकणार नाहीत. आणि माणसं जगवायची असेल तर लोकांना जागं झालं पाहिजे, शासनाला जाब विचारला पाहिजे, भ्रष्टाचाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. कारण इथे आपल्याला जगायचं आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांना जगवायचं आहे. असे अनेक प्रश्न आहेत, पर्यावरणाचाच प्रश्न नाही. तर त्या प्रश्नाच्या संदर्भानं हे हरित आयोग मंडळ जे आहे तर ते म्हणजे लोकांना वेड्यात काढण्याचा हा एक फॉर्म्युला आहे. कारण हरित आयोग मंडळावरती कुणीही
वृक्ष लागवड करणारा वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी त्याच्यावरती सदस्य नाही, सल्लागार नाही. हरित आयोगाचा मंडळाचा अध्यक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, वनमंत्री यांचंच मंडळ आहे. मंत्री पद उपभोगणारी माणसं तेच मंडळावरती. मग ते नवीन असं काय करणार आहे? म्हणजे जे म्हणतो ना की जुन्या चाली पुन्हा आणखीन पुढं, तसल्या प्रकारचा हा मलमपट्टीचा कार्यक्रम आहे, लोकांना वेड्यात काढण्याचा कार्यक्रम आहे. आणि 2047पर्यंत 300 कोटी झाडं जगवणं ही फार लांबची गोष्ट आहे. 300 कोटीपेक्षा आपल्या देशातले 140 कोटी लोक 2047पर्यंत जगतील का, याचं हमीपत्र आधी शासनानं द्यावं. आणि मग असले हरित आयोग मंडळ स्थापन करावे. आणि मग त्यामधून त्यांनी काय काम केलं ते सांगावं. हे एवढं मला म्हणायचं आहे. धन्यवाद.